हा संघ प्रथम बॅटिंग करणार आहे। दोन्ही संघांना विनंती करूया की आपला अतिरिक्त खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवा, ही विनंती आहे। मॉन्स्टर 11 हा संघ आहे गणेश शेठ अनपट यांच्या मालकीचा, तर एका बाजूला मॉन्स्टर 11 बद्दल आपण चर्चा करतोय, तर एका बाजूला NB स्पोर्ट्स निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचा हा संघ आहे जो पहिल्या दिवशी पुढे आला होता आणि त्यानंतर मॉन्स्टर 11 हा दुसऱ्या दिवशी पुढे आलेला संघ आहे। या संघांमध्ये होते लढत, दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा। तर आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करूया राजीव शेठ शिर्के यांना, ज्यांनी पाठीमागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता। अजिंक्य शेठ पवार यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते आपण हा पुरस्कार आपण प्रदान करावा त्यांच्या सोबतीने। हर्षद शिंदे हे देखील आहेत, त्यांना विनंती आहे आपल्या शुभहस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करा। अक्षय ढेबे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, यांच्या संयुक्त विद्यमानाने हा पुरस्कार प्रदान केला जाईल। मॅच झाली सुरुवात, एका बाजूला पहिलं षटक हाताळण्यासाठी पठारचा स्टार खेळाडू वाई तालुक्यातले मनीष मांढरे पहिलं षटक हाताळत आहेत मॉन्स्टर 11 कडून। प्रारंभिक जोडी एका बाजूला रेणावळे गावचे परफेक्ट ऑलराऊंडर शरद कोंढाळकर त्यांच्या जोडीला आसरे गावचे प्रशांत चौधरी एक आक्रमक फलंदाज आहेत आणि किंबहुना त्यांना प्रारंभिक जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये शरद कोंढाळकर, माफ करा आपण करेक्शन करूया, प्रमोद चिकणे बॅटिंग मध्ये आहेत, जांभळी गावचे प्रारंभिक जोडीमध्ये आलेले आहेत। आक्रमण चांगलं केलं या अगोदर देखील प्रमोद चिकणे यांनी। शरद कोंढाळकर एका बाजूला आहेत, मनीष मांढरे धावफलकावरती आहेत, तब्बल 2 बॉलच्या पाठीमागे 1 धाव आणि स्ट्रायकर एंडला जांभळीचे प्रमोद चिकणे तयार। एक युवा आक्रमक फलंदाज, बॅटची कडा घेणारा बॉल पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाला, या बॉलच्या पाठीमागे मिळेल ती फक्त एकच सिंगल धाव आणि किंबहुना सावध सुरुवात केलेली आहे निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने, अर्थात NB स्पोर्ट्सने, आणि प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेले आहेत 3 बॉलच्या पाठीमागे 2। टॉस जिंकला होता मॉन्स्टर 11 या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। मनीष मांढरे यांनी केलेली गोलंदाजी जर तुम्ही पाहिलं, त्याचं विश्लेषण जर पाहिलं तर 3 बॉल टाकले आणि अवघ्या 2च धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत। दिशेवरती नियंत्रण मनीष मांढरेंनी चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे। मनीष मांढरे म्हटलं की खुल्या गटाचे खेळाडू आहेत, मग क्रिकेट साताऱ्याचा असू द्या किंवा साताऱ्याच्या बाहेरचा असू द्या, चर्चेमध्ये असणारं नाव मनीष मांढरे। तर एका बाजूला जांभळी गावचे एक युवा खेळाडू प्रमोद चिकणे यांनी हा फटका कव्हर्सला खेळला आणि हा झेल खोदून काढला। आज प्रमोद चिकणे या मॅच मध्ये नावाप्रमाणे खेळ करू शकलेले नाहीयेत, जड पावलांनी जातील माघारी। यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न फसला, गॅप शोधू शकले नाही आणि प्रमोद चिकणे झेल देऊन बसलेले आहेत कव्हर्सला। धक्का क्रमांक पहिला टीम NB स्पोर्ट्स या टीमला। निश्चित ज्या प्रकारे आउट झाले प्रमोद चिकणे, त्यानंतर मात्र शरद कोंढाळकर यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि निश्चित काही ना काहीतरी संदेश आता टीमपर्यंत पोहोचवला असेल, किंबहुना क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कोण येईल याची आपण चर्चा निश्चित करूया। एका बाजूला प्रमोद चिकणे यांचा हा स्ट्रोक फसला, आक्रमकतेसाठी प्रमोद चिकणे यांची ओळख आहे आणि आक्रमण करायला गेले, कव्हर्सला गॅप शोधायला गेले, परंतु एक चांगला झेल 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये सोमनाथ मांढरे यांनी घेतला आणि धक्का क्रमांक पहिला लागला निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमला। एका बाजूला 4 बॉलच्या पाठीमागे 2 धावा, 1 गडी गारद केलाय मनीष मांढरे, एक चांगले ऑलराऊंडर आहेत। आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रशांत चौधरी आलेले आहेत आसरे गावचे। नेहमीच आसरे टीमसाठी प्रारंभिक जोडीमध्ये अनेक वेळा बॅटिंग केलेली आहे आणि आक्रमक बॅटिंग केलेली आहे आणि आज मैदानाच्या आतमध्ये निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमकडून मैदानाच्या आतमध्ये प्रशांत चौधरी आसरे गावचे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत। किंबहुना जबाबदारी फार मोठी असेल, एक युवा खेळाडू आहेत, एक युवा आक्रमक फलंदाज आसरे गावचे बॅटिंगसाठी तयार। एका बाजूला मनीष मांढरे पुन्हा तयार होत आहेत, एक भेदक मारा, दमदार गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे।
समोरच्या बाजूला आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, कोणतीही डाव्या बॉलच्या पाठीमागे नाहीये आणि जिथे मात्र पहा 5 बॉलच्या पाठीमागे फक्त आणि फक्त 2च धावा आतापर्यंत मिळू शकलेल्या आहेत बॅटिंग करताना. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती, मनीष मांढरे तयार. फटका समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक आलेले आहेत. एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि एका षटकाच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनने बनवलेले आहेत 3 धावा, 1 गडी गमावलेला आहे. करंट रन रेट आहे 3चा आणि याच प्रकारे जर बॅटिंग केली तर प्रोजेक्टेड स्कोअरचं म्हणणं आहे की हा संघ कमीत कमी 12 पर्यंत मजल मारू शकतो. याचा विचार निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनला करावा लागेल. आक्रमण करावं लागेल. धावसंख्येची गती पहिल्या षटकामध्ये कमी आहे. एका बाजूला जमेची बाजू कोणती आहे तर शरद कोंढाळकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यांच्याकडे क्षमता चांगली, एक चांगले ऑलराऊंडर आहेत. परंतु आज प्रशांत चौधरी यांना संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं आज प्रशांत चौधरी यांना करावं लागेल. अनेक वेळा पॉवर प्लेची षटकं फोडून काढलेत, परंतु आता खुल्या क्षेत्ररक्षणामध्ये बॅटिंग करावी लागेल प्रशांत चौधरी यांना. 2 बॉल खेळलेत, 1 धाव बनवलेली आहे. एक युवा प्रतिभावंत खेळाडू आहेत आसरे गावचे बॅटिंगमध्ये प्रशांत चौधरी. एका बाजूला ओव्हर नंबर 2 मध्ये पश्चिम भागातील लेजंड आणि अनुभवी खेळाडू अमित दादा वाडकर, ज्यांना क्रिकेटच्या पटलावरती दादा या नावाने ओळखलं जातं. ते अमित दादा वाडकर आपल्या जीवनामध्ये बरंचसं क्रिकेट त्यांनी खेळलं. मग पोलीस दलातील क्रिकेट असेल, लेदर क्रिकेट असेल किंवा एक गाव अकराचं क्रिकेट असेल किंवा नवी मुंबईचं क्रिकेट असेल. बॅटची कडा आणि पाठीमागच्या बाजूला फ्लाय स्लिपला जाळं विणल्यानंतर जाळ्यामध्ये अखेरकार प्रशांत चौधरी अडकले. पाठी ओढलेला बॉल उसळी प्रदान केली आणि त्यानंतर आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, प्रशांत चौधरी यांचा फटका फसला आणि बाकीचं काम फ्लाय स्लिपला असल्या खेळाडूंच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसवला. त्यांनी पूर्ण केलं. धक्का क्रमांक लागलाय 2रा आणि अमित दादा वाडकर यांनी आपला अनुभव पणाला लावला या मॅचमध्ये आणि किंबहुना पहिला बॉल विकेट घेणारा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रशांत चौधरी. बॅकलिफ्टचा वापर करण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2 टीम NB स्पोर्ट्स या टीमला. निश्चित आज प्रशांत चौधरी यांना प्रमोट केलं होतं, क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी आले होते. आज निश्चित संधीचं सोनं त्यांना करता आलं नाही. जड पावलांनी तेही माघारी चाललेले आहेत. 2 युवा खेळाडू प्रारंभिक जोडीमध्ये आपण पाहिले, किंबहुना क्रमांक 3 वरती पाहिले, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी समोरच्या बाजूला खेळाडू आहेत. एकच सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपला, बॉलवरती येतील. पायाच्या साहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न अखेरकार फसला. क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही थारा. बॉल चालला सीमारेषा पलीकडे सर 4 धावेंसाठी चुकीला नाही माफी आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली. शरद कोंढाळकर यांचं हे आक्रमण आहे. ताकदीचा वापर, टायमिंग होतं प्रॉपर आणि अखेरकार क्षेत्ररक्षकाचा बॉल अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. क्रिकेटमध्ये गलफान पणाला थारा नाही. बॉल सीमा पार आलाय तो चौकार. मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉलवरती झटपट जातील. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉलपर्यंत जातो. फक्त एकच धाव. सुपर 6 ची पहिली लढत आहे. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, दिशा आहे खराब. वेगवान बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. अमित दादा वाडकर यांच्याकडे अनुभव प्रगल्भ आहे आणि पहा टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव बॉल आलेला आहे. नवी मुंबई पोलीस क्रिकेट टीमचे संघनायक म्हणून देखील त्यांनी अनेक वेळा कारभार पाहिला आहे
आज वाई प्रीमियर लीग खेळताना जबरदस्त कामगिरी. टप्पा पडल्यानंतर हाही बॉल खाली राहिला आहे आणि किंबहुना हाही निर्धाव बॉल आलेला आहे. षटक क्रमांक 2चा खेळ झटपट संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस NB स्पोर्ट्स या टीमला मिळालेल्या आहेत धावा फक्त 10-2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे अगदी सरासरी या ओव्हरमध्ये वाढली आहे. 5च्या सरासरीने हा संघ बॅटिंग करतोय, परंतु येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये गिअर बदलावा लागेल, धावसंख्येची भूक वाढवावी लागेल आणि चांगली बॅटिंग या 2 फलंदाजांना करावी लागेल. दहा वरती 2 अशी स्थिती आहे. ओव्हर नंबर 3 साठी आता पर्याय निवडलेला आहे टीम मॉन्स्टर 11 या टीमने. जयेश यादव ओव्हर नंबर 3 साठी. यावेळेला हा बॉल सी कॉर्नरच्या दिशेने निघालाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे फटका आहे, कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे धडक. सरळ 6 धावेंसाठी या ओव्हरचं स्वागत केलंय, या बॉलचं स्वागत केलंय. सरळ 6 धावेंसाठी शरद कोंडाळकर यांनी आपल्या स्टाईलने बॉल पाठवलाय. आलाय तो षटकार आणि शरद कोंडाळकर यांचा हा स्वाभाविक खेळ आहे आणि आता तोच खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये सादर केलाय. आज अडचणीच्या काळामध्ये चांगला खेळ करावा लागेल, कारण एका बाजूला झटपट 2 गडी गमवलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता शरद कोंडाळकर यांनी आक्रमण केलंय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, जोमाने कमबॅक केलंय. आता जयेश यादव यांनी मनोबल वाढवणारा बॉल, याच प्रकारची गोलंदाजी जयेश यादव यांना करावी लागेल आणि कशा प्रकारे शरद कोंडाळकर यांना थांबवता येईल याचे प्रयत्न सुरू करावे लागतील, परंतु शरद कोंडाळकर थांबण्याचं नाव घेतील का? बॅटची स्विंग थोडी फसली होती, क्षेत्ररक्षक जातील, बॉलचा पाठमोरा करतील. शरद कोंडाळकर ही फार महत्त्वाची विकेट आहे या मॅचची दोन्ही संघांसाठी, मॉन्स्टर 11 साठी आणि NB स्पोर्ट्स साठी. ही विकेट फार महत्त्वाची आहे. एका बाजूला बॅटिंगमध्ये आता चांगला खेळ करावा लागेल. प्रथमेश अंबवले आहेत बॅटिंगमध्ये, ऑलराऊंडर आहेत. आज चांगला खेळ करावा लागेल. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक मनीष बॉलच्या खाली, विकेटचं पतन आणि आज प्रथमेश अंबवले खास काय करू शकले नाही. ऑलराऊंडर खेळाडू आहेत, झटपट जात आहेत माघारी. थोडा वेळ मैदानाच्या आतमध्ये वेळ त्यांनी व्यतीत निश्चित केला, परंतु आक्रमण फसलं आणि निश्चित हीच ती वेळ होती मोठ्या फटक्यांचं धाडस करण्याची आणि त्याच वेळेस मात्र हे धाडस केलं आणि विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नव्हती, कारण लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला संघाला भोगावा लागला. तिसरा गडी कोसळतोय. जयेश यादव यांचा एक जबरदस्त बॉल, उजव्या स्टीच्या बाहेर जाणारा बॉल वळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या डाव्या बाजूला केला, लांबी कमी पडली आणि विकेटचं पतन होत आहे. धक्का क्रमांक 3. एका बाजूला 17 धावा आहेत धाव फलकावरती आणि तब्बल NB स्पोर्ट्सने 3 गडी गमावलेले आहेत. प्रथमेश एक मोठा धक्का आहे, कारण मधल्या फळीमध्ये प्रथमेश चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु तेही माघारी गेलेत. परंतु याच ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये कुणाला पाठवलं जाईल? चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती आहे, फलंदाजाला विनंती येणाऱ्या की आपण अधिकचा वेळ घेऊ नका, कारण वेळ फार कमी उरलेला आहे. सुपर 6चे अजून 2 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बोरगावचे दशरथ वाडकर आलेले आहेत, ऑलराऊंडर खेळाडू आहेत. घनसोलीमध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळलंय, एका वखरामध्ये देखील चांगलं क्रिकेट खेळलंय, परंतु आज NB स्पोर्ट्ससाठी चांगला खेळ करावा लागेल. दशरथ वाडकर एक चांगले ऑलराऊंडर आहेत, बोरगाव गावचे चर्चेमध्ये असणारे खेळाडू आहेत, परंतु आज बॅटिंग करावी लागेल. 17 वरती 3 अशी स्थिती आहे NB स्पोर्ट्स या टीमची. एका बाजूला शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. जयेश यादव तयार होतील. 4 बॉल टाकले, 7 धावा खर्च केलेत, 1 गडी गारद केलाय. समोरच्या बाजूला आक्रमण दशरथ वाडकर यांचं.
बॉल कृष्णा नदीच्या पात्रामध्ये पाठवलाय. सरळ 6 धावेंसाठी आले आले आक्रमण. या फटक्याची झलक वाढतय धावफलक आणि धावसंख्येला आकार आणणारा संघर्षाचा शंखनाद करणारा षटकार इथे दशरथ वाडकर मॅन फ्रॉम बोरगाव यांनी ठोकला. आपल्या स्टाईलने बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आणि याच खेळासाठी दशरथ वाडकर ओळखले जातात. परंतु एका बाजूला जयेश यादव एक कटर गोलंदाज आहेत आणि किंबहुना हा बॉल थोडासा पुढे ठेवला. दशरथ वाडकरांनी डोळे मोठे केले आणि त्यानंतर आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे लागोपाठचा दुसरा षटकार. गोलगट्टम लकडपट्टम दे दनादन आता सुरुवात केली दशरथ वाडकर यांनी आपल्या डावाची आणि लागोपाठचा दुसरा बॉल सीमारेषा पलीकडे पाठवला. पुढे ठेवलेला बॉल हाई बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी एक दिलखेच आता फटका षटकार. तब्बल 3 षटकांचा खेळ आता समाप्त होतोय आणि प्रथम बॅटिंग करताना एनबी स्पोर्ट्स या टीमने बनवलेल्या आहेत धावा त्या 29 आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक. दशरथ वाडकर यांची बॅट आज मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. चांगला खेळ आज मैदानाच्या आतमध्ये दशरथ वाडकर यांनी केलाय आणि संघ अडचणीच्या काळामध्ये होता आणि त्याच वेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यानंतरचे 2 मोठे फटके धावसंख्येला आकार देणारे आहेत. अंतिम षटकासाठी आता मॉन्स्टर 11 संघ तयार होईल आणि आता अंतिम षटक कुणाच्या हातामध्ये मनीष मांढरे बॉल सोपवतील हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण अंतिम षटक हे स्लॉग ओव्हरचं आहे. एका बाजूला कमी धावा द्यायच्या आहेत आणि या 2 फलंदाजांना रोखायचं आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर आता 4 साठी बोरगावचे एक युवा ऑलराऊंडर संकेत वाडकर. नवी मुंबईमध्ये होणाऱ्या एका हंगामाला वाई प्रीमियर लीगचा मालिकावीर किताब आपल्या नावी करणारे संकेत वाडकर आलेले आहेत. एक युवा ऑलराऊंडर चर्चेमध्ये असणारं हे नाव. क्रमांक 4चं षटक हाताळतील. वेग आहे, वेगाबरोबर टप्प्यावरचा ताबाही चांगला आहे. परंतु आज कशा प्रकारची गोलंदाजी सादर करतील. कारण एका बाजूला बॅटिंगमध्ये शरद कोंढाळकर तयार, समोरच्या बाजूला आक्रमण हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आज गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणलंय शरद कोंढाळकर यांनी आणि हाई बॉल आपल्या स्टाईलने पाठवलाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी एक फ्लॅट षटकार. शरद कोंढाळकर थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. सुसाट सुटलेला वारा. एका बाजूला सुनामी तर एका बाजूला समुद्राच्या लाटा यांच्यामधला झंझावात. कारण समोर संकेत वाडकर यांच्याकडे प्रचंड वेग आहे आणि त्या वेगाला प्रत्युत्तर देताना समोरच्या बाजूला हा फटका खेळलाय सरळ 6 धावेंसाठी. धावसंख्या आता भरारी घेते 35 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही इथून पुढे बऱ्याचशा बॉलचा खेळ शिल्लक आहे. संकेत वाडकर एक चांगले ऑलराऊंडर आहे. चांगला खेळ जरूर करावा लागेल. संघ मालकांना आणि खेळाडूंना पाठीराख्यांना मोठी अपेक्षा संकेत वाडकर यांच्याकडून असेल. कारण संकेत वाडकर म्हटलं की पॉवर प्लेचं षटक टाकू शकतात. संकेत वाडकर डेथ ओव्हरचं षटक टाकू शकतात आणि आज त्या स्लॉग ओव्हरच्या ओव्हरमध्ये त्यांना बोलवलंय. बॉल क्रमांक 2. हा बॉल मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. शरद कोंढाळकर सेट ऑन अ फायर. सीमारेषेला आग लावून टाकणारी फलंदाजी. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर. अरे मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. बॉल सीमा पार षटकार. सरळ 6 धावेंसाठी फेकून दिलाय शरद कोंढाळकर. आपण चर्चा केली की ही विकेट दोन्ही संघांसाठी फार महत्वाची आहे आणि शरद कोंढाळकर आता बरसलेले आहेत. ताबडतोब फलंदाजी, मोठा टोला आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटचा बोलबाला सुरू झालाय. संकेत वाडकर यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय. संकेत वाडकर यांना कमबॅक करावं लागेल. पाठीमागे माझ्याबरोबर घडलं काय याचा विचार न करता मला पुढे काय चांगलं करता येईल याचा प्रयत्न संकेत वाडकर यांना करावा लागेल. कारण जीवनात आणि क्रिकेटमध्ये सुरुवात नेहमी शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातूनही असते आणि ती अनुभवाची शिदोरी संकेत वाडकर यांच्याकडेही चांगल्या प्रकारची आहे. अनेक वेळा आयकॉन म्हणून वाई प्रीमियर लीगमध्ये खेळलेले आहेत. परंतु एका बाजूला परफेक्ट ऑलराऊंडर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील रेणावळे गावचे शरद कोंढाळकर. आणखीन एक बॉल डीपी स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय आणि याही बॉलवरती आता मोहर लागतीये. धावा मिळतीलचा आलाय तो आणखीन एक षटकार. षटकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये शरद कोंढाळकर यांनी केली आहे. लागोपाठचा 3रा बॉल सीमारेषा पलीकडे धाडलाय 6 धावेंसाठी. फुल पॉवरफुल होता, वंडरफुल होता.
सीमारेषा पलीकडे बॉल गुल होतोय सरळ 6 धावेंसाठी. टप्पा पडल्यानंतर जी स्ट्रेंथ आहे अकूट टप्प्याची गोलंदाजी त्याचाच वापर केला होता संकेत वाडकर यांनी, परंतु तोही बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. संकेत वाडकर चांगली गोलंदाजी आज करावी लागेल, क्षमता आहे. आपण चर्चा करतो की अनेक वेळा अनेक टुर्नामेंट त्यांनी गाजवलेले आहेत, परंतु सध्याच्या घडीला महागडे 3 बॉल चांगले टाकावे लागतील. पुढे ठेवला याची नितांत गरज होती, तो म्हणजे यॉर्कर बॉल. आणि अखेरकार प्रत्येक गोलंदाजाकडे जे महत्त्वाचं शस्त्र असतं ना ते म्हणजे यॉर्कर बॉल, आणि त्याचीच पूर्तता इथे केली. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोनमध्ये गेला 1 धावेसाठी. आणि या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर काही बॉल थोडेसे पुढे ठेवले होते, काही बॉल पाठी ओढले होते, आणि त्याचा समाचार शरद कोंडाळकर यांनी घेतला होता. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं आगमन होत आहे वाई प्रीमियर लीग मध्ये, सुयोगजी हगवणे अमृतवाडीचे सरपंच आहेत, त्यांचंही दादांचं स्वागत करूया. त्याचबरोबर गणेशजी शिंदे असेल युवा नेते, त्याचबरोबर महेशजी यादव आहेत युवा उद्योजक, आणि अक्षयजी गायकवाड आहेत युवा नेते जिल्हा परिषद, यांचे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. वाई प्रीमियर लीग महागणपती चषक 2024 पर्व क्रमांक 3 मध्ये एका बाजूला संकेत वाडकर पुन्हा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या बाजूला हाय बॉल कृष्णा नदीच्या पात्रामध्ये सीमारेषेच्या पलीकडे धावसंख्या वाढवणारा षटकार, मोठ्या फटक्यांचा कहर, आणि धावसंख्येला शरद कोंडाळकर यांनी आणलाय बहर. आणि अखेरकार संकेत वाडकर यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय, सर्व काही डावपेच उधळून लावले, आणि आता एकच बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय शरद कोंडाळकर यांनी, तो म्हणजे षटकारांचा. आणि मैदानाच्या आतमध्ये आज विजयासारखी लखलखणारी बॅटिंग शरद कोंडाळकर, जबरदस्त क्वालिटी फटका षटकार. धावसंख्या भरारी घेते, 55 धावा धावफलकावरती आहेत. संकेत वाडकर निश्चित आज संकेत वाडकर त्या फॉर्म मध्ये पाहायला नाही मिळाले. 5 बॉलच्या पाठीमागे 26 धावा कुठल्यात. बॉल हवेत आहे आणि किंबहुना क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने येत आहेत, परंतु या सर्व गोष्टीला फार उशीर झाला. शेवटच्या बॉलवरती अखेरकार संकेत वाडकर यांनी टीमला यश मिळवून दिलं, आणि प्रथम बॅटिंग करताना एनबी स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने बनवलेले आहेत 55 धावा आणि 56 धावांचं टार्गेट आहे. आणि त्यानंतर या विकेटची गरज या ओव्हरच्या पहिल्या बॉलपासून होती, आणि किंबहुना ती विकेट शेवटच्या बॉलवरती मिळाली. परंतु शरद कोंडाळकर यांनी आपलं काम चोख केलं. ज्या प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली, तब्बल खेळलेले षटकार होते 5 आणि चौकार होता, बनवल्या धावा त्यांनी 10 बॉलच्या पाठीमागे 37. दशरथ वाडकर मधल्या फळीमध्ये येऊन चांगला खेळ, 2 बॉल 12. निश्चित आपण पुढच्या सामन्याचा टॉस करूया. अनिल स्मृती 11 आणि आर्यन्स 11 आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस होतोय. सुपर 6चा दुसरा सामना, अनिल स्मृती 11 आणि आर्यन्स 11 आपण रिपोर्टिंग करा. आणि चला प्रारंभिक जोडी पाठवा आणि एका बाजूला क्षेत्ररक्षण लावा. एनबी स्पोर्ट्स या टीमला विनंती आपण करूया. तुम्ही पाहता अनुभवताय वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 आणि सुपर 6चा पहिला सामना रंगला आहे. एनबी स्पोर्ट्स विपक्ष मॉन्स्टर 11. यानंतर सामना होत आहे अनिल स्मृती 11 आणि एका बाजूला आर्यन्स 11 असा होणार हा सामना आहे. एका बाजूला अनिल स्मृती 11 बाबूनाना शिर्के, प्रतीक भाऊ मांगडे आणि अजित वरे साहेबांचा हा संघ आहे. तर एका बाजूला संघ आहे आर्यन्स 11. हा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल तुकाराम शेठ जेदे यांच्या मालकीचा संघ आर्यन्स 11 या संघ मालकांमध्ये, आणि त्या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये होणार आहे पुढची लढत. सुपर 6ची दुसरी लढत आपण करतोय टॉस. अनिल स्मृती 11 विपक्ष आर्यन्स 11. आपण या आयोजन समितीला विनंती आहे की आपण हा टॉस कव्हर करा. आयोजन समितीला आपण विनंती करूया. सुपर 6चा दुसरा सामना आपण खेळवत आहोत आणि आपण तो टॉस आपण कव्हर करावा अशी विनंती आपल्यास आहे. एका बाजूला प्रथम बॅटिंग करताना निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमची बॅटिंग आपण पाहिली. 55 वरती मजल मारलेली आहे. 56 धावांचं लक्ष दिलेलं आहे मॉन्स्टर 11 या टीमला. आणि एका बाजूला मॉन्स्टर 11ने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी एनबी स्पोर्ट्स या टीमला आमंत्रित केलं होतं. आता 56 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करेल, परंतु एका बाजूला
निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ वाटचाल करतोय मैदानाच्या आतमध्ये. टॉस आपण करूया. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलेलं आहे रमजान पुणेकर सरांना विनंती आहे की आपल्या शुभास्य सर आपण हा टॉस करावा अशी विनंती आहे. जो सामना होणार आहे अनिल स्मृती 11 विपक्ष आर्यन्स 11 अशा होणाऱ्या लढतीचा टॉस आपण रमजानजी पुणेकर सरांच्या शुभास्य करत आहोत. महत्त्वाची ही लढत आहे. जे संघ जिंकतील ना ते क्वालिफाय होतील सेमीफायनलसाठी, याची आपण सर्वांनी नोंद घ्या. हा नॉकआउटचा सामना आहे त्यामुळे डू ऑर डाय, करो अथवा मरो. जे संघ जिंकतील ते पुढे जातील आणि जे संघ हारतील त्यांचा प्रवास इथे संपणार आहे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. पुन्हा एकदा घेऊन जातो क्रिकेटच्या बहरदार दुनियेमध्ये जिथे सामना रंगलाय मॉन्स्टर 11 विपक्ष NB स्पोर्ट्स या दोन टीम मध्ये. एका बाजूला आपण पहिल्यांदा बॅटिंग करताना NB स्पोर्ट्स या टीमला पाहिलं. आता वेळ आहे मॉन्स्टर 11 या टीमची बॅटिंगची. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी प्रारंभिक जोडी आली आहे. या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला बावधानचे बिपिन महाडिक तर एका बाजूला मांढरदेवचे मनीष मांढरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. ज्या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. एका बाजूला वेगाची 10 दिशेवरचं नियंत्रण आणि यॉर्कर स्पेशलिस्ट रेणावळे गावचे शरद कोंढाळकर पहिल्या षटक पॉवर प्लेचं हाताळतील असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगेल. एका बाजूला आपण वाई प्रीमियर लीगचा आस्वाद घेतोय. सुपर 6चा पहिला सामना. एका बाजूला यॉर्कर स्पेशलिस्ट वेगाची 10 दाखवणारा गोलंदाज शरद कोंढाळकर तर स्ट्रायकर एंडला पठारचा स्टार मनीष मांढरे तयार. मॅन फ्रॉम मांढरदेव असं रंगणारं बॅटल. दोन्ही खेळाडू तोला मोलाचे एकामेकासमोर येऊन ठाकलेत. एक कडवी झुंज. पहिला बॉल. पहिलाच बॉल. बैठा फटका समोरच्या बाजूला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मनीष मांढरे टिपिकल फटका सीमा पार. धावा मितीलचा आलाय तो षटकार. अरे चनिया मनिया बोर खायला गोड. आणि पहिल्याच बॉल वरती फटका खेळलाय ताबडतोड मनीष मांढरे. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. बॉल सीमा पार. षटकार. आपल्या स्टाईलने बैठक फटका टेनिस बॉल क्रिकेटचा इथे खेळलाय आणि किंबहुना पा गुडघा खाली टेकवला. एक पाय पुढे काढला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण, दिमागदार स्वागत. शरद कोंडाळकर यांच्यावरती भीषण हल्ला. 1992 साली क्रिकेट विश्वामध्ये अशा प्रकारचा पहिला षटकार लागला होता. नाव होतं मार्क ग्रेट बीच. आणखीन एक बॉल वळवण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला भेदून बॉल पाठीमागच्या बाजूला आला. या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव मिळेल. मनीष मांढरे आज एका वेगळ्या लय मध्ये पाहायला मिळत आहेत, कारण एका बाजूला धावसंख्येचा डोंगर उभा राहिलाय, तो पोखरायचा आहे. एका बाजूला शरद कोंडाळकर कमबॅक चांगलं करतायत. पहिल्या बॉलच्या पाठीमागे षटकार खर्च केला, त्यानंतर कमबॅक जोमाने केलंय. 2 बॉल टाकलेले आहेत, 7 धावा खर्च केल्यात. एका बाजूला मनीष मांढरे, त्यांनी खुल्या गटाचं देखील क्रिकेट चांगल्या प्रकारे खेळलंय. चर्चेमध्ये असणारी ही दोन्ही नावं. समोर बॉल ठेवलाय, जी स्ट्रेंथ आहे शरद कोंडाळकर यांनी ती वापरली, परंतु बॉलही चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावांसाठी सीमारेषा तोडून फोडून भेदून आलाय तो चौकार. मनीष मांढरे एका बाजूला सीमारेषेला आग लावतायत. बॅट आज सळपलीये. खोलवर पद्धतीचा बॉल, यॉर्करचा वार केला होता आणि शरद कोंडाळकर यासाठी ओळखले जातात आणि तोच बॉल त्यांनी टाकला, परंतु त्याही बॉलला मनीष मांढरे यांनी बॉलला पाठवले सीमापार. धावा मिळतात 4, आलाय तो चौकार. जीवनजी सोनावणे यांचे आगमन आहे आणि संग्रामजी कांबळे यांचे आगमन आहे. त्यांचे स्वागत. आपण भेट दिल्याबद्दल आपलं मनस्वी आभार. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. कडवी झुंज, प्रयत्न तर पराकोटीचाच करावा लागेल, कारण नॉकआउट सामना आहे. जिंकलो तरच सेमीफायनलचं दार उघडं होईल. 11 धावा धाव फलकावरती. शरद कोंडाळकर, रेनावळे तयार. बॅटचा किनारा, भाग्याचा सहारा नाहीये. मोठ्या विकेटचं पतन. पठारचा स्टार मनीष मांढरे जातील माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा किनारा बॉलने घेतला, भाग्याचा सहारा मिळू शकला नाहीये. आणि NB स्पोर्ट्सने जल्लोष व्यक्त केला, कारण सर्वजण जाणतात की मनीष मांढरे यांची विकेट या मॅचसाठी तितकीच महत्त्वाची होती. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, गुडघा टेकून पुन्हा एकदा आपल्या स्ट्रेनने हा फटका खेळायला गेले. टायमिंग फसलं आणि यष्ट्यांच्या पाठीमागे दशरथ वाडकर यांनी कोणतीही चूक केली नाही आणि टिपला हा झेल. विकेटचं पतन. भयान शांतता आता आहे मॉन्स्टर 11च्या डगआउट बॉक्समध्ये, कारण मनीष मांढरे माघारी आलेले आहेत. परंतु येणाऱ्या फलंदाजांना आता आज जबाबदारी घ्यावी लागेल. जबाबदारी आणि संकट वय पाहून येत नाहीत. आज ती जबाबदारी घ्यावी लागेल. बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडघा खाली टेकवला होता, परंतु त्यानंतर नशिबाची साथ आज लाभू शकली नाही मनीष मांढरे यांना. माघारी जावं लागतंय. धावफलकावरती 11 धावा आहेत, किंबहुना 1 गडी आता गमावलेला आहे मॉन्स्टर 11ने. NB स्पोर्ट्सने 1 गडी गारद केलाय. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये वाईच्या पश्चिम भागातील लेजंड खेळाडू अमित दादा वाडकर, ज्यांनी आपल्या लग्न दिवशी देखील क्रिकेट खेळलं, क्रिकेटची पहिली मॅच खेळली आणि त्यानंतर आपल्या स्वतःच्या लग्नाला जाऊन पोचले असं उदाहरण म्हणजे वाई तालुक्यातलं नाव आहे अमित वाडकर. बोरगावच्या अमित दादा वाडकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बराचसा अनुभव आज गाठीशी आहे, त्याची शिदोरी आज खोलावी लागेल. वळवलाय बॉल, डीपी स्क्वेअर लेगला, बॅकअप नाहीये. आल्या पावली आपले इरादे स्पष्ट केलेत. अमित वाडकर यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी आज अनुभवाची शिदोरी खोलत आक्रमण केलंय शरद कोंडाळकर यांच्या विरुद्ध. टप्पा पडल्यानंतर बॉलला वळवलं, डीपी स्क्वेअर लेगला, बॉल सीमारेषा पलीकडे फरार. रन्स मिळतील 4, आलाय तो चौकार. 15 धावा धावफलकावरती, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. शरद कोंडाळकर यांनी धावा निश्चित खर्च केल्या, परंतु गडी देखील त्यांनी एक मोठा गारद केलाय, हे विसरून चालणार नाही. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये अमित वाडकर पहिल्याच बॉलवरती आक्रमण करतायत. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. हाई बॉल त्याच दिशेने खेळलाय. 1 धाव निश्चित येते, कारण अमित दादा वाडकर म्हटलं की लेदर बॉलचा चांगला अनुभव आहे, टेनिस बॉलचा चांगला अनुभव आहे, रबर बॉलचा चांगला अनुभव आहे आणि त्याच अनुभवाची आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 16. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत 40 धावा. 18 बॉल 40चं इक्वेशन. अमित दादा वाडकर बॅटिंग करतायत. 2 बॉलच्या पाठीमागे 5. बिपिन महाडिक यांना अजूनही स्ट्राईक मिळालं नाही, आता ते पहिल्यांदा स्ट्राईक करतील. बिपिन महाडिक यांना यात चांगला खेळ करावा लागेल, आज चालावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. परंतु आता शरद कोंडाळकर ओव्हर नंबर 2 साठी कुणाला बोलवणार, तर ओव्हर नंबर 2 साठी ज्यांच्याकडे वेगाची दाहकता चांगली आहे, वेगावरती स्वार होणारा गोलंदाज ओव्हर नंबर 2 साठी आलेला आहे. कित्येक काळ वाई एक्सप्रेस म्हणून ज्यांना ख्याती लाभली, ओव्हर नंबर 2 साठी बोरगावचे दशरथ वाडकर
ओव्हर क्रमांक 2 साठी तयार होतील, परंतु समोर आहेत बावधनचे प्रतिभावंत खेळाडू बिपिन महाडिक. असं रंगणार बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुपर 6 चा पहिला सामना. पॉवर प्लेचं षटक संपलंय. खुलं क्षेत्ररक्षण आहे. त्याची व्यूहरचना जर आपण पाहिलीत ना तर मिड विकेटला एक खेळाडू आहे, त्यानंतर खेळाडू जर लॉंग ऑनला आहे, लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. ही व्यूहरचना आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर एक डीप कव्हरला खेळाडू तैनात आहे, किंबहुना ऑफ साईडला 2, ऑन साईडला 3 असं विश्लेषण आपण करूया. मॅचला होईल सुरुवात. एका बाजूला दशरथ वाडकर तयार होतील, एका बाजूला बिपिन महाडिक पहिल्यांदा स्ट्राईक करतायत. डावकुरे हाताचे फलंदाज आहेत. निश्चित या स्पर्धेमध्ये बिपिन महाडिक यांचा खेळ चांगला राहिलाय. त्यांच्या अंगावरती सामनावीराची एक टी शर्ट आहे आणि आज या महत्वाच्या मॅचमध्ये चालावं लागेल. कमी गतीचा बॉल, पहिलाच बॉल होता. क्षेत्ररक्षक येथील बॉलवरती किंबहुना दशरथ वाडकर यांनी या बॉलच्या पाठीमागे कमी गतीचा बॉल टाकला आणि किंबहुना हे काही मनसुबे होते या बॉलच्या पाठीमागे. म्हणजेच की काय प्रयत्न हा केला होता की आक्रमण करायचं असेल तर फलंदाज आक्रमण करतील, ताकद लावतील, किंबहुना हा बॉल थोडासा पुढे ठेवला. आणि बिपिन महाडिक यांनी देखील काय केलं, एक धाव काढली आणि स्ट्राईकवरती अमित दादा वाडकर यांना आणलेलं आहे, कारण त्यांनी आतापर्यंत 5 धावा कुठलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती त्यांनी आक्रमण केलंय. त्यामुळे जो फलंदाज आक्रमण करतोय ना त्याला स्ट्राईकवरती आणणं हे क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं असतं आणि तेच बिपिन महाडिक यांनी केलंय. स्ट्रायकर एंडला बोरगावचे ऑलराऊंडर खेळाडू अमित वाडकर जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलंय की हा वाईट बॉल नकारात्मक आहे, अतिरिक्त धाब्यामध्ये भर पडेल, धावसंख्या निश्चित पुढे जाईल. कुठेतरी याच्यावरती नियंत्रण ठेवावं लागेल दशरथ वाडकर यांना. राईट आर्म ओव्हर द विकेट, यॉर्करचा वार करण्याचा प्रयत्न, डावीशी सोडून गेला बॉल, आला तो वाईट बॉल. धाव फलकावरती आहे. धावा तब्बल आता 18, एक गडी बाद. अमित वाडकर तयार. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, कोणतीही मुभा न देण्याचा प्रयत्न आता दशरथ वाडकर यांनी केलाय. फलंदाजांना मोठा फटका खेळण्याची 1-1 धाव सध्याच्या घडीला आता टीम मॉन्स्टर 11ला मिळते. संयमाचा खेळ आता दोन्ही फलंदाजांनी सुरू केलाय. बिपिन महाडिक यांच्यावरती सर्वांच्या नजरा आहेत की बिपिन महाडिक कशा प्रकारचा खेळ सादर करतील. एकच धाव आतापर्यंत बिपिन महाडिक यांनी बनवले. समोर आहेत वेगवान गोलंदाज दशरथ वाडकर. बॉल हवेत खेळलाय, लांबी कमी पडली आहे, फटका फसलाय. 3 खेळाडू बॉलच्या भोवतीने आणि अखेरकार मनीष मांढरे यांनी वेल जज कॅच पकडला आणि धक्का क्रमांक लागलाय तो दुसरा. मॉन्स्टर 11ला बावधनचे बिपिन महाडिक देखील माघारी. दशरथ वाडकर राऊंड द विकेट आले. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला मैदानाच्या डाव्या बाजूला खेळायला गेले. बॉल हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षक वेगाने आले आणि तर निश्चित माफ करा, आपण करेक्शन करूया. संतोष मांढरे यांनी हा झेल पकडला. निश्चित संतोष मांढरे हे असे खेळाडू आहेत ना जी वाई प्रीमियर लीग नवी मुंबईमध्ये होते ना, खास करून त्यांची निवड झाल्याबद्दल देखील त्यांचा बॅनर नवी मुंबईमध्ये लावला गेला होता. अशा खेळाडूंनी कॅच पकडलेली आहे, चर्चेमध्ये आलेले आहेत. याही मॅचमध्ये आता किंबहुना आतापर्यंत त्यांना संधी मिळू शकली नव्हती, परंतु या मॅचमध्ये पहा संधी मिळाली आणि एक चांगला झेल पकडून दाखवला. जयेश यादव महाराष्ट्राचे कबड्डीचे खेळाडू आहेत. किंबहुना कबड्डी या खेळामध्ये चांगलं प्रावीण्य त्यांनी मिळवलंय, परंतु आज या क्रिकेटच्या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल जयेश यादव यांनाही. जयेश यादव जे मांढरदेवचे आहेत, एका बाजूला अमित दादा वाडकर, एक मोठी उमेद आहे या मॅचमध्ये. दशरथ वाडकर यांचा वेगवान मारा, 14 बॉलच्या पाठीमागे 36 ची गरज. फुल टॉस बॉल, गॅप शोधेल का क्षेत्ररक्षक, झडप पडते अपुरी. मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी जंग हत्यारों को लगता है इरादों को नहीं. आणि या बॉलच्या पाठीमागे इरादे मजबूत ठेवले. अमित वाडकर यांनी बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी माझा फटका म्हणजे 440 चा झटका.
शरद कोंडाळकर यांच्या बॅटिंगचं प्रतिउत्तर आता द्यायला सुरुवात केली अमित वाडकर यांनी आणि बॉल पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी धावसंख्या वाढवणारा चौकार 24 धावा 2 गडी बाद शेवटचा बॉल दोन्ही खेळाडू एकाच गावचे एका संघामध्ये खेळतात त्यामुळे कोणाची पडती बाजू ही जमेची ठरेल कारण दोन्ही खेळाडू बोरगावचेच एकामेकासमोर बॉल आकाशाला गबसनी घालतोय पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ झाला एका धावेसाठी 2 षटकांचा अखेरकार खेळ संपला धावफलकावरती आलेल्या आहेत 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 31 धावा खुशियां मिलती नहीं रहा में रुक जाने से और मंजिले देखील मिलती नहीं रहा में रुक जाने से थांबला तो संपला आज चालत राहावं लागेल येणारे 12 बॉल 31 धावांची गरज आहे एका बाजूला अमित दादा वाडकर जयेश यादव ही जोडी आहे एका बाजूला आपण चर्चा करूया मनीष मांढरे ज्यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली या हायलाइट्स आहेत 2 ओव्हरच्या सुरुवात दमदार केली इरादे स्पष्ट केले आणि त्याही नंतर जर तुम्ही पाहिलं तर खोलवर पद्धतीचा बॉल ही सीमा पार पाठवला आणि त्यानंतर मनीष मांढरे यांना माघारी जावं लागलं होतं बॅटचा किनारा लागला होता भाग्याचा सहारा मिळू शकला नव्हता हा तो बॉल होता गुडघा खाली टेकवला परंतु वेळेच्या अचूकता साधता आली नव्हती आणि त्यानंतर मनीष मांढरे यांना जड पावलांनी माघारी जावं लागलं होतं फलंदाजी करण्याची एक वेगळी शैली त्यांची आहे आणि त्यानंतर माघारी त्यांना जावं लागलं होतं ही मोठी विकेट होती आणि त्यानंतर अमित दादा वाडकर आले त्यांनी ज्या प्रकारे सुरुवात केली चौकाराने इरादे स्पष्ट त्यांनी देखील केले की आम्ही आक्रमणच करणार आणि ते आक्रमण त्यांनी आतापर्यंत सुरू ठेवलेलं आहे ओव्हर नंबर 3 साठी ज्यांनी या वाई प्रीमियर लीग मध्ये पहिली हॅट्रिक टिपली असे वैगावचे ओमकार वाडकर अर्थात ओमी वाडकर ओव्हर नंबर 3 साठी फिरकी गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये निश्चित ही गोष्ट थोडीशी दुर्मिळ होत चाललेली आहे की बरेचसे खेळाडू जर तुम्ही पाहिलं तर वेगवान गोलंदाज आहेत परंतु त्याच वेळेस मात्र हा फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी आलेला आहे ओमकार वाडकर गाव वैगाव पहिली हॅट्रिक वाई प्रीमियर लीगची पर्व क्रमांक 3 ची ज्यांच्या नावी आहे तेच ओमकार वाडकर या मॅच मध्ये आता चांगला खेळ त्यांनाही करावा लागेल 12 बॉल 31 ची गरज समोर आहे जयेश यादव जे मांढरदेवचे आहेत टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय एका धावेसाठी 11 बॉल आता 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये 11 बॉल 30 मॅच जिवंत आहे दोन्ही संघांसाठी ओमकार वाडकर फिरकी गोलंदाज बॉल वरतून बोट फिरवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलाय बॉल हवेत आहे एक्स्ट्रा कव्हरला निघालाय क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषेलगत निश्चित ओमकार वाडकर यांच्याकडे गती कमी आहे आणि त्याचमुळे की काय फलंदाजांना ताकद लावावी लागेल बॉलच्या मिनिट पर्यंत पोहोचावं लागेल आणि सहजासहजी ओमकार वाडकर हे फलंदाजाच्या रडारमध्ये बॉल टाकणार नाहीत हे निश्चित आहे एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त झालेली आहे एका बाजूला अमित वाडकर तयार होतील एका बाजूला एक युवा खेळाडू तर एका बाजूला एक अनुभवी खेळाडू अशी होणारी झुंज अशी होणारी लढत असं रंगणारं बॅटल 3 खेळाडू डाव्या बाजूला आहेत मैदानाच्या ज्याची आपण चर्चा करतोय डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहेत वाईड स्टीप मिड विकेटला सी कॉर्नरला आणि लॉंग ऑनला ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय ओमकार वाडकर धावा देत नाहीये तर फलंदाजांना बांधून ठेवले आणि काय किमिया करून दाखवली या खेळाडूने टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणला एक वेळ अशी होती ना की ओमकार वाडकर फक्त एकच टर्न करायचे परंतु स्वतःमध्ये बदल केला आणि त्यानंतरचा हा टप्पा पडल्यानंतर बॉल आतमध्ये आणलाय म्हणजे या कमी वयामध्ये या खेळाडूने ही कला अवगत केली आहे दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आलेले आहेत आणि ओमकार वाडकर यांनी महत्वाची विकेट टिपली आहे फलंदाज अमित दादा वाडकर यांना जावं लागेल माघारी धक्का क्रमांक लागलाय मॉन्स्टर 11 ला 3रा आणि अखेरकार पुन्हा एकदा ओमकार वाडकर यांनी आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवला कमी वयामध्ये या खेळाडूने एक मोठी उंची गाठली आहे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि नेहमी आम्ही जेव्हा जेव्हा चर्चा करतो ना की एक काळ क्रिकेटमध्ये असा होता ना की ओमकार वाडकर हा 12वा खेळाडूचा काम करायचा आणि आज ओमकार वाडकरने सर्वांची मनं जिंकलेली आहेत
म्हणजे प्रत्येकाचा दिवस येतो, प्रत्येकाचा काळ येतो, फक्त तुम्हाला मेहनत करत राहावं लागतं आणि ती मेहनत ओमकार वाडकर यांनी केलेली आहे. कित्येक वेळा ओमकार वाडकरांना सपाटून मार पडला, परंतु आज पहा पर्व क्रमांक 3 मध्ये जबरदस्त गोलंदाजी ओमकार वाडकर यांनी केली. इकॉनॉमी फार चांगली आहे. 8 बॉलच्या पाठीमागे 29 धावा. बरेचसे खेळाडू असे आहेत ना, तुम्ही फरदीन काझीचंही उदाहरण घेऊ शकता. बरेचसे खेळाडू क्रिकेटमध्ये असे होते ना की ज्यांनी 12व्या खेळाडूचं काम केलं, आज क्रिकेटच्या पटलावरती ती नावं गाजतायत. त्याच्यातलं एक वाईच्या पश्चिम भागातलं वैगाव गावचं नाव म्हणजे ओमकार वाडकर. 8 बॉल 29, परंतु एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये संकेत वाडकर. क्षमता आहे, अनेक वेळा बोरगावसाठी चांगली बॅटिंग केली आहे, प्रीमियर लीग गाजवलेले आहेत, परंतु आज संकेत वाडकर यांना बॅटिंग चांगली करावी लागेल. गोलंदाजी चांगली करता आली नव्हती. एक युवा ऑलराऊंडर म्हणून वाईमध्ये आणि पश्चिम भागामध्ये एक नाव चर्चेमध्ये निश्चित असतं आणि ते नाव आहे संकेत वाडकर. आज संकेत वाडकर यांना आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल. येणारे बॉल शिल्लक आहेत 8 आणि बनवायचे आहेत 29. 8-29चा थरार. संकेत वाडकर, मोठी उमेद आहे, मोठे मोठे फटके खेळू शकतात, परंतु एका बाजूला ओमकार वाडकर विरुद्ध संकेत वाडकर अशी मॅच. बॅटची आतली कडा. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्कोर बोर्ड पुढे जाईल. किंबहुना 7 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत आता 28 धावा. आज संघर्ष फलंदाजांना करावा लागेल. बॅटिंग करताना जयेश यादव जे खो खोचे महाराष्ट्राचे प्लेयर आहेत, कबड्डीचे माफ करा प्लेयर आहेत, त्यांना आज चांगला खेळ करावा लागेल. जयेश यादव, मांढरदेव, मोठी उमेद याही मॅच मध्ये. बॉल हवेत खेळलाय, स्वतः गोलंदाज आणि संतोष बॉलच्या खाली आले, परंतु झेल पकडू शकले नाहीत. किंबहुना आता 6 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय आणि इथून पुढे 6 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहे 27 धावा. 6 बॉल 27 ची गरज. आता एकाला रिंकू सिंग व्हावं लागेल. 6 बॉल 27. एका बाजूला जयेश यादव यांना जीवनदान मिळालंय. संकेत वाडकर या जोडीवरती फार मोठा दारोमदार आहे. पण संघर्ष देखील त्यांच्याच वाट्याला येतो. परमेश्वर देखील पंख त्यालाच देतो. आज क्षितिजा पलीकडची झेप घेण्याची तयारी आज ठेवावी लागेल आणि प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल. जयेश यादव आणि संकेत वाडकर यांना 6 बॉल 27 ची गरज. आज हिरो बनण्याची संधी आहे. प्रत्येक वादळ मी पाहिले. माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे. पायाखाली जमीन आणि पाठीशी आकाश आहे. अरे धरतीवरती पाय रोवून सह्याद्री सारखा मी ताट उभा आहे. अरे जाऊन सांगा त्या सह्याद्रीला की या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. जाऊन सांगा त्या वादळाला या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. एका बाजूला मेनवलीचे तन्मय चौधरी ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. 6 बॉल 27 ची गरज. जयेश यादव मॅच जिवंत ठेवणार का की एका बाजूला संकेत वाडकर हल्ला बोल करणार. एक चांगले खेळाडू आहेत मेनवलीचे. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती ज्यांची आपण जेव्हा चर्चा करतो तन्मय चौधरी मलखांबचे नॅशनल प्लेयर आहेत. लवचिकता चांगली आहे, सडपातळ बांधा आहे, परंतु एका बाजूला मांढरदेवचे जयेश यादव आज डंका वाजवणार का आपल्या नावाचा. 6 बॉल 27 ची गरज. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अखेरकार विकेटचं पतन. 5 बॉल 27 ची गरज आहे. आता येणाऱ्या फलंदाजासमोर कडवं आव्हान आहे. प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल आणि जयेश यादव, मांढरदेव देखील जात आहेत माघारी आणि या बॉलच्या पाठीमागे विकेट टिपली आहे. बॉल हवेत उभा राहिला आणि बाकीचं काम क्षेत्ररक्षकांनी चोख केलं. अजय जे वाईचे खेळाडू आहेत. 5 बॉल 27. घायल तो यह हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही जिंदा है. 5 बॉल 27 ची गरज. पुढे येऊन आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न आणि अखेरकार संघासाठी काही धावा वाचवल्या. चौकार जर आला असता तर सामना जिवंत राहिला असता, परंतु या बॉलच्या पाठीमागे अवघी एकच धाव मिळेल. येणारे 4 बॉल विजयासाठी बनवायचे आहे 26 धावा.
मॅच जिवंत होईल का? संकेत वाडकर एका बाजूला स्ट्रायकिंग एंडला उभे राहिले जाऊन बॅटिंग करण्यासाठी. संकेत वाडकर मैदानाच्या आतमध्ये. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. प्रयत्न निष्फळ ठरतोय संकेत वाडकर यांचा खेळण्याचा. निश्चित पाठीमागे आपण अनेक वेळा चर्चा केली की बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत, परंतु आज आपल्या फॉर्मशी झगडतायत. एक पाय पुढे काढला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आणि निश्चित ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे ना, जबरदस्त मारा. बॉल थोडासा पुढे ठेवला, कट केला. फुलटॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. एकच सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. शेवटचे आता काहीच बॉल शिल्लक राहिलेले आहेत. समीकरणामधलं अंतर फार वाढलं. 2 बॉलच्या पाठीमागे 25 ची गरज. कमी गतीचा बॉल समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक एका हाताने बॉल अडवतायत. निश्चित सीमारेषेलगत चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. संघासाठी काही धाबा वाचवलेल्या आहेत 2 वेळा. आणि किंबहुना आता हा सामना पूर्णपणे कंट्रोल केलाय NB स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने. आता शेवटच्या बॉलची औपचारिकता बाकी. चला मैदानाचा ताबा घ्या. अनिल स्मृती 11 आणि आर्यन्स 11 आपण तयार राहा. तुम्हाला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अनिल स्मृती आणि आर्यन्स 11 यानंतर मॅच आपली आहे. आपण तयार राहा. शेवटचा बॉल. 1 बॉल 24 ची गरज टीम मॉन्स्टर 11 ला. आणि शेवटचा बॉल. इथे एकच सिंगल धाव मिळेल आणि अखेरकार सुपर 6 चा पहिला सामना जिंकलाय NB स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमने. हा संघ क्वालिफाय झालाय सेमी फायनल साठी. 22 धावांनी हा सामना निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनने जिंकलाय. मॉन्स्टर 11च्या संघर्षाला आपण सलाम करूया. हाही संघ या लीग मध्ये चांगला खेळला, इथपर्यंत पोहोचला. आपण मॉन्स्टर 11 संघ मालकांचं मनपूर्वक आणि खेळाडूंचं मनपूर्वक आभार मानूया. आपण एक चांगला खेळ या ठिकाणी येऊन सादर केला. आपले आभार. यानंतरची मॅच